नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीत गाडी फोडून स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करणे, उमेदवारांना पडले भलतेच महागात। उमेदवारासह तिघांना पोलिसांनी केली अटक। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक फंडे वापरतात। काटशह, पैसा, अफवा, जात, प्रकृती गंभीर सिरियस असल्याच्या वावड्या उठवल्या जातात। हा निवडणूक टॅक्टिक्सचा एक भाग असला हे जरी खरे असले तरी स्वतःची गाडी फोडायला लावून आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव करणे, उमेदवार व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड करून दूध का दूध पानी का पानी केल्याने स्वतःवरील हल्ल्याचा बनाव करणे या उमेदवाराला भलतेच महागात पडल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात घडली आहे। याविषयी मिळालेली माहिती अशी की कळमनुरी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्या वाहनावर झालेला हल्ला बनाव असून डॉक्टर मस्के यांना निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी डॉक्टर मस्के यांच्यासह तिघांना अटक केली आहे। कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर दिलीप मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर मस्के हे हिंगोलीकडे जात असताना सेलसुरा पाटीजवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील 5 व्यक्तींनी त्यांची कार फोडली। यामध्ये डॉक्टर मस्के यांनाही दुखापत झाली। या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्याकडे सोपविला होता। या प्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार नितीन गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, शेकूराव बेले, दत्त नागरे यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरुवात केली। या पथकाने परिस्थितीजन्य पुरावे अधिक माहिती घेतली असता डॉक्टर मस्के यांना सहानुभूती मिळवण्यासाठी डॉक्टर सूरज राठोड यांनी त्यांच्या वसमत येथील मित्रांना बोलावून डॉक्टर मस्के यांच्या वाहनावर हल्ला करण्यास सांगितले। मात्र त्यांनी हल्ला करण्यास नकार दिला। त्यामुळे डॉक्टर राठोड व डॉक्टर मस्के व चालक आटा पठाण यांनीच गाडी फोडून हल्ल्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत।